नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटीद्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी द्वारे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत आणि या क्लासेसमध्ये आज एन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे. तर सर्वांना माझा आवाज येत आहे का? प्लीज रिप्लाय द्या. आवाज व्यवस्थित येत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर जी राज्यसेवा आहे येत्या 20 तारखेला सप्टेंबरमध्ये ठरलेली जी डेट आहे त्यानुसार त्यामध्ये पर्यावरण विषयाची काय व्हॅल्यू आहे, किती महत्त्व आहे ते आपण कालच्या टॉपिकमध्ये अभ्यासलेलं होतं, बघितलेलं होतं. तर कालचा भाग सर्वांना समजलेला आहे का? रिप्लाय द्या. कालचा भाग जो काही आपण बघितलं तो सर्वांना समजलाय? कुणाला काही अडचणी आहेत कालच्या भागात? ओके, कुठली अडचण आहे? ओके, अडचण नाही. हा, तर लक्ष द्या. जसं एन्व्हायरमेंट म्हणतोय तर या एन्व्हायरमेंट मध्ये द सराउंडिंग्स आर कंडिशन्स which a person, animal, plant lives or operates. त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. आणि या अंतर्गत आपण काल ॲटमॉस्फिअर सुरू केलेलं होतं. तर ॲटमॉस्फिअर ज्याला आपण वातावरण म्हणतोय, कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर काल बघितलं. त्यानंतर वातावरणाचं थर आपण सुरू केलेलं होतं. ओके, लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. तर या ठिकाणी सुरुवातीचा जो पहिला थर होतं ज्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतोय, तपांबर आपण काल बघत होतो. तर मित्रांनो, तपांबराची सुरुवात ही समुद्र सपाटीपासूनच होत असते. आता समुद्र सपाटी याला आपण समुद्र म्हणूया. समुद्र सपाटी आहे सी लेवल. इथपासून जसं जसं आपण वर जातोय, जसं जसं उंच जातोय, तसं तसं तापमानामध्ये जे घट होतं, तापमानामध्ये ऱ्हास होतं, त्याला आपण लॅप्स रेट म्हणतो. आता लॅप्स रेट काय होतं? काल जे आपण बघितलं त्यानुसार जसं ध्रुव आणि विषुववृत्त काल आपण बघितलेलं होतं, तोच आपण थोडं रिवाइज करतोय. या ठिकाणी ध्रुवावर जसं तपांबराची उंची किती, तर 8 किलोमीटर सांगितलं होतं. आणि हा झालं ध्रुव. बरं, जे काही लिहितोय बोर्डवर ते सर्वांना दिसतंय का व्यवस्थित? दिसतंय ना? ओके. हा, तर ध्रुव आणि विषुववृत्त, इक्वेटर. आता ध्रुव आणि विषुववृत्त म्हटलं तर विषुववृत्तामध्ये आपण 16 किलोमीटर ही उंची मॅक्झिमम हाईट गृहीत धरलं होतं. आणि ते सांगितलं होतं की इतर पुस्तकांमध्ये 18 किलोमीटर सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर जेव्हा आपण 45 डिग्री लॅटिट्यूडचा विचार करतोय, अक्षवृत्त, या 45 डिग्री अक्षवृत्तावर 11 किलोमीटर पर्यंत आपल्याला तपांबराची उंची दिसून येत आहे. आता या ठिकाणी 8 किलोमीटर ते 16 किलोमीटर असं ध्रुवाचं 8 किलोमीटर आणि 16 किलोमीटर विषुववृत्ताचं असं आपण गृहीत धरलेलं होतं. 8 किलोमीटर वर म्हणजे जे सर्वात ध्रुवावरील उंची तपांबराची, त्या 8 किलोमीटरवर -45 डिग्री सेल्सिअस तापमान असतं, ते सांगितलेलं होतं. विषुववृत्तावर -80 डिग्री सेल्सिअस तापमान असतं, हे सांगितलेलं होतं. तर अक्षवृत्तावर -56 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असतं, ते आपण काल बघितलेलं होतं. आता विद्यार्थ्यांना लक्ष द्या, या ठिकाणी आपण सी लेवलचा विचार करता
सी लेवलवर तापमान किती असतं तर 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअस ऍक्च्युअली ते 25.2 डिग्री सेल्सिअस असं आपण गृहीत धरतोय, परंतु सरळ सरळ 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं सी लेवलला. आणि या ठिकाणी जेव्हा आपण आता दाब, हवेचा जो दाब म्हणतोय तो मिलीबार मध्ये 1013.2 मिलीबार एवढा दाब असतं. आता हवेचा दाब का महत्वाचा आहे बघा, आणि कुठं सर्वाधिक जास्त असतं ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं हवेचा दाब म्हटलं तर हवेचा दाब हा भूपृष्ठापाशी, ज्याला आपण सी लेवल म्हणतोय, त्या लेवलवर सर्वाधिक जास्त राहतं 1013. आणि इथून जसं जसं आपण वर जातोय की नाही तशी तशी हवा विरळ होत जातं, हवेचं दाब कमी कमी होत जातं. मग जसं या ठिकाणाहून 11 किलोमीटर विचार करतो या ठिकाणी, आता इतर पुस्तकांमध्ये ऍव्हरेज हाईट 13 किलोमीटर दिलेला आहे, परंतु आपण 45 डिग्री लॅटिट्यूडचा विचार करतोय जिथं 11 किलोमीटर ही उंची असतं या तपांबराची. तर या 11 किलोमीटरवर 226 मिलीबार एवढं हवेचं दाब आपल्याला दिसून येतं. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे की 1013.2 मिलीबार पासून डायरेक्ट 226 वर आलेला आहे, म्हणजेच काय एवढा कमी झालेला आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जसं उंचीनुसार तापमान कमी होत आहे त्याच पद्धतीने इथं उंचीनुसार दाब सुद्धा कमी होत आहे, हवेचा दाब. आणि पुढे 360 वर जसं गेलोय की नाही, उंच उंच जसं जसं आपण जातोय आणि जवळपास 360 किलोमीटर एवढ्या उंचीवर जेव्हा आपण जातोय तर या 360 किलोमीटर उंचीवर हवेचा दाब हा 0 मिलीबार असतं. आता विचार करा, सुरुवातीला सरफेसला, ज्याला आपण भूपृष्ठ म्हणूया, सी लेवल आपण उंचीचे मोजमाप करीत असताना गृहीत धरतोय, तर या ठिकाणी सी लेवलवर 1013.2 मिलीबार एवढं दाब आहे. आणि वर जसं जसं जातोय तसं तसं हवेचा जो दाब आहे तो कमी कमी होत जातो. मग आता या ठिकाणी तुम्हाला एक, जसं तुम्ही सायन्स अभ्यासलेला आहात, त्या अभ्यासताना तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा म्हणजे प्रॅक्टिस म्हणून घेण्यात आलेली असतील तुमच्याकरिता, तर त्यामध्ये तुम्हाला अनुभव आलेला असेल. तिथे एक प्रश्न होतं की जसं जसं आपण उंचावर जातो तसं तसं हवेचा दाब हा तापमानाच्या उलट होतो की नाही, बरोबर की चूक, ते ओळखायचं होतं. तर उंचीनुसार तापमानामध्ये पण घट दिसून येतं आणि दाबमध्ये सुद्धा घट दिसून येतं, परंतु तापमानामध्ये जे ऱ्हास दिसतोय, जे घट दिसतोय, जे तापमान लॅप्स होताना दिसून येतं ते विशिष्ट उंचीपर्यंत, आणि त्या विशिष्ट उंचीच्या पलीकडे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तापमान वाढत जातं. परंतु हवेच्या दाबासंबंधी तसं नाहीये, एअर प्रेशर संबंधी तसं नाहीये. हवेचा दाब हा सतत कमी 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 होत जातो आणि 360 किलोमीटरच्या पलीकडे तर मग हवाच नाही. 360 किलोमीटर पर्यंतच हवा आपल्याला दिसून येतं अतिशय कमी प्रमाणात. ओके, तर या ठिकाणी आपण तपांबर बघतोय, तर तपांबरामध्ये आपल्याला लॅबस्टेरिटवर आधारित प्रश्न येतील. तापमानामध्ये कशा प्रकारे घट आहे, घट होत आहे, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतात राज्यसेवेद्वारे. तर या ठिकाणी ध्रुव आणि विषुववृत्त याचं आपण फरक बघितलं. त्यानंतर काल सांगितलं होतं की प्रत्येक 165 मीटरला 165 मीटर उंचीवर गेलं असता 1 डिग्री सेल्सिअस तापमान घट होतं, हे काल आपण सांगितलं होतं. त्यानंतर 2 किलोमीटरला, सुरुवातीचे जे 2 किलोमीटर आहेत त्या 2 किलोमीटर मध्ये प्रति किलोमीटरला 5 डिग्री सेल्सिअस तापमानात घट होतं. त्यानंतर 4 ते 6 किलोमीटर या पट्ट्यामध्ये प्रति तासाला 6 डिग्री सेल्सिअस तापमानात घट होतं. आणि 6 ते 8 किलोमीटर या टप्प्यामध्ये प्रति किलोमीटरला जवळपास 7 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपल्याला घट होताना दिसून येईल. ओके, तर या ठिकाणी एवढा भाग समजलेला आहे, हा आपण काल बघितलेलं होतं. आता पुढचा भाग कंटिन्यू करतो आहे. हा, तर विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, जसं आपण तपांबर म्हणतोय
ट्रोपोस्फियर. लॅप्स रेट आपण बघितलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी म्हणजे हा जो भाग आहे याला कन्व्हेन्शनल झोन ऑफ ॲटमॉस्फिअर असं सुद्धा म्हटलं जातं. आता वातावरणाचा कन्व्हेक्शनल झोन म्हणून कोणत्या स्फिअरला म्हणजे कोणत्या हवेच्या पट्ट्याला म्हटलं जातं असं जर प्रश्न आला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे की तपांबराला कन्व्हेक्शनल झोन ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणतात. आता कन्व्हेक्शनल झोन ऑफ ॲटमॉस्फिअर असं तपांबराला का म्हटलं जातं त्याला कारण असं आहे की या पट्ट्यामध्ये तपांबरामध्ये म्हणजे जसं पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या लगतचा जो ॲव्हरेज मध्ये 13 किलोमीटर आपण 45 डिग्री लॅटिट्यूडचा विचार करतोय तर त्या ठिकाणी 11 किलोमीटर हा जो भाग आहे म्हणजेच इथं 8 किलोमीटर ते इथं 16 किलोमीटर या दरम्यानचा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला हवा जास्त स्वरूपात दिसून येतं. जवळपास जे बाष्प आपण म्हणतोय वॉटर वेपर ते इथं 90% आढळतं. बाष्पाचे प्रमाण 90% याच थरामध्ये म्हणजेच या तपांबरामध्ये आपल्याला आढळतं. आणि पूर्ण जी हवा आहे संपूर्ण वातावरणामध्ये जेवढी काही हवा आहे त्या हवेच्या जवळपास 80 ते 90% हवा आपल्याला याच तपांबरामध्ये आढळतं जे ध्रुवावर 8 किलोमीटर एवढ्या उंचीचं आहे आणि विषुववृत्तावर 16 किलोमीटर एवढ्या उंचीचं आहे. याच 8 किलोमीटर किंवा 16 किलोमीटर एवढा जो तपांबराचा जो टप्पा आहे याच टप्प्यामध्ये आपल्याला जवळपास 80 ते 90% हवा आणि बाष्प सुद्धा 90% पर्यंत आढळतं. म्हणजे सर्वाधिक जास्त हवा या टप्प्यात आढळते. मग जसं आपण उष्णतेचे वहन, अभिसरण आणि प्रारण हे जेव्हा आपण बघतोय म्हणजे उष्णतेचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं कशा माध्यमातून होतं तर वहन, दुसरं आपण म्हणतोय कन्व्हेक्शन ज्याला अभिसरण आणि तिसरं प्रारण. ट्रान्समिशन ऑफ हीट तुम्ही अभ्यासलेला असेल. जसं कालच मी सांगितलं की हा जो विषय आहे ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतोय पर्यावरण हा विषय असं वेगळं असं काही विषय नाहीये. तो आपण सायन्स मध्ये अभ्यासतोय तोच विषय आपण जिओग्राफी मध्ये अभ्यासतोय. ठीक आहे. तर या ठिकाणी उष्णतेचे वहन ज्याला आपण कंडक्शन म्हणतोय आणि दुसरं अभिसरण कन्व्हेक्शन आणि रेडिएशन ज्याला आपण प्रारण म्हणतोय मराठीमध्ये. ओके. वहन, अभिसरण आणि प्रारण म्हणजेच उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं कशाच्या माध्यमातून वहन, अभिसरण आणि प्रारण. मग वहन हे स्थायू आणि स्थायू मध्ये घडून येतं ते तुम्ही विज्ञानामध्ये अभ्यासलेलं असेल. त्यानंतर वहन हे आपल्या द्रव माध्यमांमध्ये सुद्धा घडून येतं परंतु ते कमी प्रमाणामध्ये घडतं वायूमध्ये घडून येत नाही. अभिसरण जे आहे आता अभिसरणामध्ये आणि वहनामध्ये काय फरक होतं. वहनामध्ये जे कण आहेत जे पदार्थ म्हणतोय त्या पदार्थाच्या कणांचा विचार करता कण स्वतःमध्ये असलेली ऊर्जा स्वतः जवळच्या कणाला देऊन देतात. म्हणजे ते स्वतःची जागा बदलत नाही. जे कण आहेत कोणताही पदार्थ म्हटला तर या पदार्थामध्ये जे कण आहेत सूक्ष्म कण ते स्वतःमधील हीट पुढच्या कणांना ट्रान्सफर करतात.
ट्रान्समिशन ऑफ द हीट असं आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी वहनामध्ये जसं घडून येतं तसं अभिसरणात होत नाही. या ठिकाणी स्वतःमधील उष्णता दुसऱ्याला न देता जे कण आहेत ते तापल्यानंतर स्वतःची जागा बदलतात. हा झाला अभिसरण. आणि प्रारण तर याला काही कुठल्याही माध्यमाची गरज नाहीये. सूर्यापासून जी काही उष्णता आपल्यापर्यंत पोहोचत आहे ते प्रारणाच्या माध्यमातून पोहोचत आहे. ओके, तर या ठिकाणी या 3 पेक्षा परत एक वेगळं ज्याला आपण उत्सर्जन म्हणतोय, उत्सर्जन, एक्सक्रीशन. ओके, बघा, उष्णतेचे स्थानांतरण वहन, अभिसरण, प्रारण आणि उत्सर्जन या माध्यमातून घडून येतो. मुख्यतः वहन, अभिसरण आणि प्रारण. आणि उत्सर्जन म्हणजेच काय, जी हीट आहे तीच हीट, म्हणजे सपोज वनस्पती असेल, प्राणी असेल, एखादा भौतिक किंवा अभौतिक घटक या दोन्हीद्वारे, बायोटिक अबायोटिक दोन्हीद्वारे जी उष्णता बाहेर आपण सोडतोय ते आपण उत्सर्जन या अंतर्गत मोडतोय. तर हे जे प्रकार आहेत यामध्ये आज आपण जे म्हटलं की कन्व्हेक्शनल झोन ऑफ ऍटमॉस्फियर, तपांबराला अभिसरणाचा पट्टा का म्हटलं जातं, कारण याच तपांबरामध्ये वहन घडून येतं, याच तपांबरामध्ये अभिसरण घडून येतं, याच तपांबरामध्ये उत्सर्जन घडून येतं. प्रारण तर सर्वच ठिकाणी घडून येतं. ठीक आहे, परंतु कन्व्हेक्शनल झोन ऑफ ऍटमॉस्फियर म्हणण्याचं कारण की याच तपांबरामध्ये हवा जास्त आहे आणि हवा कशामुळे तापतं तर कन्व्हेक्शनमुळे. ओके, ज्याला आपण म्हणतोय अभिसरणामुळे. म्हणजेच कण स्वतःची जागा बदलून संपूर्ण वातावरण गरम होतो. हे याच घटकामध्ये दिसून येतं, याच तपांबरामध्ये दिसून येतं, म्हणून याला अभिसरणाचा पट्टा म्हटलं जातं. मग आता जसं या ठिकाणी आपण म्हटलं की हा जो तपांबर आहे, तपांबर हा ऍव्हरेज मध्ये जसं 13 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. ठीक आहे, ऍव्हरेज काढलं असता तर या ठिकाणी सर्वात जास्त घनत्व आपल्याला दिसून येतं हवेचं, त्यानंतर बाष्पाचं सुद्धा. आता या 13 किलोमीटरच्या नंतरचा भाग बघूया. ठीक आहे, आता हा झालं तपांबर. तपांबरानंतर आपण बघतोय की हा बोला, प्रश्न काय आहे? ओके, स्टुडंटचा प्रश्न आहे की जे उष्णतेचे स्थानांतरण आहे ते स्थानांतरण परत समजावून सांगावं असं म्हणणं आहे. ठीक आहे, बघा काय आहे फरक. वहन, अभिसरण, प्रारण, उत्सर्जन. लक्ष द्या, आपण अभिसरणाचा पट्टा बघत आहोत. तो समजण्याकरिता आपल्याला उष्णतेचे स्थानांतरण कसं घडून येतं ते समजणं महत्वाचं आहे. आता समजा या ठिकाणी म्हटलं एखादी वस्तू आहे, पदार्थ आहे, स्थायू पदार्थ असेल, सॉलिड, लिक्विड की गॅसेस, स्थायू, द्रव की वायू, कोणताही पदार्थ असू द्या, त्यामधून सर्वप्रथम आपण स्थायूचा विचार करू. आता स्थायू पदार्थ म्हटलं एखादी लोखंडी प्लेट घेतलेली आहे, रॉड घेतला. आता कोणतेही पदार्थ, इव्हन पेन, कोणतेही घटक पदार्थ हे कशापासून तयार झालेले आहेत तर सूक्ष्माती सूक्ष्म कणांपासून तयार झालेले आहेत. जर सजीवांचा विचार केला तर सजीव हे सूक्ष्माती सूक्ष्म कण आपण इथं म्हणत नाही, तिथं म्हणतोय पेशी, पेशींपासून निर्माण झालेले आहे. त्याच पद्धतीने जे काही निर्जीव घटक आहेत ते निर्जीव घटक कशापासून तयार झालेले आहेत तर सूक्ष्माती सूक्ष्म कणांपासून. मग ही वस्तू असंख्य अशा कणांपासून बनलेली आहे. स्थायू का म्हणतोय कारण स्थायू मध्ये जे कण आहेत ते अतिशय घट्ट स्वरूपात चिकटलेले आहेत एकमेकांना. दोन कणांमधील जी गॅप आहे ती गॅप नाही, एकही नाही अशा स्वरूपातील आहे. म्हणजे एवढे घट्ट चिकटले की त्यामध्ये परत दाब देता येणार नाही असं. आता ही वस्तू आहे, आपण या लोखंडी रॉडला
एका बाजूने तापवितो आहे. ओके, गरम करतोय. आता गरम केल्यानंतर काय होईल, सुरुवातीला जे कण आहेत इथं असलेले ते गरम होणार, परंतु स्थायूमध्ये काय होतं, गॅप नसल्यामुळे हे जे कण आहेत ते स्वतःची जागा बदलू शकत नाही. जिथं आहे तिथंच. जर जागा बदलली असले कण तर त्या वस्तूचा आकार आपल्याला विशिष्ट दिसून आलेला नसतं, आकारामध्ये बदल झाला असतं. परंतु स्थायूमध्ये तसं घडून येत नाहीत, आकारामध्ये बदल होत नाही, कारण कण स्वतःची जागा बदलू शकत नाही. मग कण जे आहेत ते स्वतःची जागा बदलत नाहीत, परंतु ते गरम झाले. आता गरम झाल्यानंतर काय होतं, हे स्वतः गरम झाल्यानंतर लगतच्या कणांना स्वतःमधील जी उष्णता आहे ती पास करतात. म्हणजे स्वतः एक कण गरम झालं की त्याच्या लगतचं दुसरं जो कण आहे तो गरम होईल. अशा पद्धतीने हे संपूर्ण प्लेट गरम होतं. परंतु या ठिकाणी लक्ष द्या, समजा या सुरुवातीला जसं म्हटलं की या भागावर हा जो भाग दिसतोय या भागावर आपण या रॉडला किंवा प्लेटला गरम करतोय आणि पकडलेला आहे या भागामध्ये, हात आहे आपला या ठिकाणी. चटका बसता आपल्या हाताला का, इथं तर प्रत्यक्षात आपल्याला उष्णता दिसून येत नाहीये, उष्णता तर या भागात आहे, आपण तापवितोय या भागाला, तरी पण आपल्या हाताला चटका बसतं. त्याचं कारण आहे या ठिकाणी वहन घडून आलेलं आहे कणांमधील उष्णतेचं. आता कणांमध्ये जी उष्णता होती ती उष्णता कण स्वतःची जागा बदललेले नाहीत, परंतु उष्णता दुसऱ्या कणांना पास केलेला आहे. अशा पद्धतीने सगळे कण स्वतःमधील उष्णता पुढच्या कणाला पास करून सर्वची सर्व प्लेट गरम करतात, उष्ण करतात. यामध्ये म्हणजे स्थायूमध्ये जे घडून आलेलं आहे त्याला आपण वहन म्हणतोय, कंडक्शन म्हणतोय. त्यानंतर आता वहन स्थायूमध्येच होतं अशातला भाग नाहीये, काही प्रमाणामध्ये म्हणजे सॉलिड स्टेट मध्येच होतं असं नाहीये, काही प्रमाणामध्ये त्या लिक्विड स्टेट मध्ये सुद्धा म्हणजे द्रव पदार्थामध्ये सुद्धा होताना दिसून येतं. म्हणजे द्रवामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये दिसून येतं. म्हणूनच तर रात्रीला आपल्याला पाण्याचं तापमान जास्त आढळतं आणि दिवसा तापमान कमी. हिवाळ्यामध्ये तुम्ही रात्री विहिरीतून पाणी घेतलं तर तो किंवा पहाटे पाणी घेतलं तर तो गरम वाटतं, आणि उन्हाळ्यामध्ये किंवा दिवसा जो पाणी बघताय, दिवसा तर प्रत्यक्षात तापमान सूर्यप्रकाश तिथं पोचलेला असतं, परंतु त्या पाण्याचं तापमान सकाळच्या किंवा रात्रीच्या पाण्याच्या तापमानापेक्षा थोडं कमी वाटतं. त्याला कारण वहन आहे. तर वहन समजलेलं असेल तुम्हा सर्वांना. त्यानंतर आपण बघूया अभिसरण. आता बघा, अभिसरणामध्ये आता अभिसरणाकरिता एक भांडा घेऊया. या भांड्यामध्ये बर्नर खाली आहे, भांड्यामध्ये भरलेलं आहे पाणी. हा, आता पाणी आहे इथं, पाण्यामध्ये पाणी बनलेलं आहे ना, त्यामध्ये सुद्धा कित्येक असे असंख्य कण आलेले असतील, परंतु पाण्याला एक विशिष्ट आकार नसतं. ज्या भांड्यामध्ये आपण पाण्याला भरतोय त्या भांड्याचा आकार प्राप्त होईल, त्या भांड्यामध्ये पाणी जमा होईल. या ठिकाणी आकार प्राप्त न होण्यामागे कारण काय आहे, तर इथे जे कण आहेत सूक्ष्म कण, त्या दोन कणांमधील जी गॅप आहे, रिकामी जागा आहे, रिकामी पोकळी आहे, ती पोकळी जरा जास्त आहे. दोन कणांमध्ये गॅप आहे. आता दोन कणांमध्ये गॅप आहे, हे दोघे एकमेकाला चिकटून नाहीत. मग अशा वेळी या कणाला गरम केलं तर हा हलकं होऊन वर जाईल, आणि म्हणजे आता हे स्वतःची जागा का बदलू शकतात, कारण या दोन कणांमध्ये गॅप आहे म्हणून. मग याच पद्धतीने इथं खाली जेव्हा आपण गरम करतोय तर या भांड्याच्या खालचा पात्र जेव्हा गरम झालं की इथं असणारे याला चिकटून असणारे जे कण आहेत ते गरम होतात आणि स्वतःची जागा बदलतात आणि ते कण वरच्या भागामध्ये येतात. वरचं पाणी आपल्याला गरम वाटतं आणि वर गरम पाणी आल्यानंतर त्या खाली परत जातं थंड पाणी. अशा पद्धतीने संपूर्ण भांड्यामधील पाणी गरम होतं. याला म्हणतात अभिसरण. म्हणजे जे कण आहेत ते स्वतःची जागा बदलतात. मग हे कुठे कुठे घडून येतं, तर द्रवामध्ये घडून येतं आणि वायूमध्ये घडून येतं अभिसरण. ओके,
लिक्विड स्टेट मध्ये आणि गॅस स्टेट यामध्ये आपल्याला कन्व्हेक्शन म्हणजेच अभिसरण घडून आलेलं दिसून येतं. कारण वायू सुद्धा आता द्रवापेक्षा जास्त विस्तारित झालेलं किंवा दोन या सूक्ष्म कणांमध्ये गॅप कुणामध्ये जास्त आहे तर वायूमध्ये. घनामधील वस्तूमध्ये जे सूक्ष्म कण असतात त्यामध्ये गॅप मुळीच नाही. द्रवामध्ये गॅप थोडी जास्त आणि वायूमध्ये सर्वाधिक जास्त गॅप दिसून येतं. ओके. आणि वायूमध्ये अभिसरण सर्वात जास्त होतं कारण तिथलं गरम झालेलं तापमानामुळे गरम झालेली जी हवा आहे ती वर जातं, वरची थंडी हवा खाली येतं. अशा पद्धतीने सर्व वातावरण गरम होतो. याला म्हणतात अभिसरण. त्यानंतर उत्सर्जन. आता प्रारणाकरिता कुठल्याही माध्यमाची गरज नसतं. प्रारण हा सरळ माध्यमाशिवाय घडून आलेला प्रकार आहे. म्हणून तर संपूर्ण विश्वामध्ये जेव्हा जिथं माध्यम नाही तिथं सुद्धा आपल्याला सूर्य किरणे दिसून येत आहेत. म्हणजे एखाद्या ग्रह आपल्याला दिसून काय येतं कारण तिथं सूर्यप्रकाश पोहोचलेला आहे आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत तो प्रकाश आलं आणि म्हणून आपण तो ग्रह की तारा आपण बघू शकतोय. ओके. किंवा एखादी वस्तू आपण बघू शकतोय. ते झालं प्रारण. आणि उत्सर्जन म्हणजेच काय तर बघा उष्णता आपल्यापर्यंत आली की ती उष्णता आपण परत सोडतोय वातावरणामध्येच. त्याला आपण म्हणतोय उत्सर्जन. तर आता समजलेले असतील हे वहन, अभिसरण, प्रारण आणि उत्सर्जन. आता काही अडचण आहे का कुणाला? रिप्लाय द्या. ओके. हा. तर बघा आता हे जे तिन्ही घटक आपण म्हटलं उष्णतेच्या स्थानांतरणाचे यामधून वातावरणाशी संबंधित वातावरणामध्ये काय असतं वायू म्हणजेच हवा. आता हवा आहे म्हणजे त्या ठिकाणी वहन तर घडून येत नाही. मग त्या ठिकाणी काय घडून येतं अभिसरण. म्हणून आपण अभिसरणाचा पट्टा म्हणतोय कारण वातावरणामध्ये जिथं हवा सर्वाधिक जास्त त्या ठिकाणी अभिसरण जास्त प्रमाणात. मग या तपांबरालाच अभिसरणाचा पट्टा का म्हणतात कारण इथं हवेचा दाब जास्त असतं म्हणून. त्यानंतर आता जसं इथून आपण गृहीत धरतोय ॲव्हरेज हाईट मी या ठिकाणी 13 किलोमीटर ठेवतोय. ठीक आहे. तर 13 किलोमीटर आणि टेम्परेचर किती असतं -56 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर या ठिकाणी दिसून येत आहे. आणि या 11 किलोमीटरच्या जवळपास 11 किलोमीटरला जो हवेचा दाब आहे तो 226 मिलीबार एवढा आहे 11 किलोमीटरला. ठीक आहे. 13 किलोमीटरचा उल्लेख कुठं दिलेला नाहीये म्हणून त्याविषयी या ठिकाणी बोलणं टाळतोय. तर आता इथून 13 किलोमीटरच्या वर बघा तपांबर 13 किलोमीटर पर्यंत आपण ॲव्हरेज हाईट नुसार गृहीत धरतोय. 13 किलोमीटरच्या वर जो पट्टा सुरू होतोय त्याला आपण स्ट्रेटोस्फियर म्हणतोय. स्ट्रेटोस्फियर स्थितांबर. परंतु तपांबर आणि स्थितांबर या दरम्यान दोघांनाही जोडून ठेवण्याचं कार्य जो करतोय त्याला आपण तपस्तब्दी म्हणतोय. ट्रोपोपॉज. तपस्तब्दी. आता बघा तपस्तब्दी कुठे आढळतं तर तपांबराची उच्च मर्यादा ज्याला आपण उंची म्हणतोय 13 किलोमीटर ॲव्हरेज. आता विषुववृत्तावर 16 किलोमीटर आणि ध्रुवावर 8 किलोमीटर. तर 16 आणि 8 इथून आपल्याला कोणतं दिसून येत आहे याच्यावर आपल्याला दिसून येतं तपस्तब्दी. आता तपस्तब्दी ही जवळपास 3 किलोमीटर असते. तपस्तब्दी कुणाकुणाला जोडायचं कार्य करत आहे स्थितांबर आणि तपांबर या दोघांना जोडतो आहे तपस्तब्दी. आता तपस्तब्दी मधील तापमान किती असा प्रश्न येतो. तर तपस्तब्दीमध्ये तापमान स्थिर असतं जे -56 डिग्री सेल्सिअस. आता लक्ष द्या या ठिकाणी 8
किलोमीटर गृहीत धरलं असलं तरी तपस्तब्दीमुळे आता ते सरळ या ठिकाणी तपस्तब्दी वाढू शकतं. जवळपास आपण तपस्तब्दी हे 16 किलोमीटर ॲव्हरेज गृहीत धरलं जातं. जसं 8 किलोमीटर आहे परंतु पुढे 16 किलोमीटर आहे तर तपस्तब्दी ॲव्हरेज मध्ये 16 गृहीत धरलं जातं. 16 ते 19 असं आपण तपस्तब्दी जे काही रुंदी म्हणूया ती गृहीत धरू शकतोय. तर या 3 किलोमीटरच्या भागामध्ये आपल्याला 56 डिग्री सेल्सिअस हा कॉमन दिसून येईल. आता त्या वरचा जो भाग आहे ज्याला आपण म्हणतोय स्थितांबर. लक्ष द्या, 13 किलोमीटर पर्यंत तपांबरामध्ये आपल्याला सर्व जे काही हवेचे दाब जे आपण म्हणतोय त्या दाबामध्ये जास्त फरक आपल्याला दिसत नाही परंतु दाब कमी होत जातो. आता तपांबरामध्ये जे काही भौतिक घटना दिसून येतात ते जसे वारा, वादळ, आता हवा आहे, अभिसरणाचा पट्टा आहे. मग अभिसरणाच्या पट्ट्यामध्ये जे काही आपल्याला वादळ दिसून येतील किंवा पाऊस दिसून येईल, प्रेसिपिटेशन दिसून येईल, ओके, पाऊस. त्यानंतर आपण म्हणूया की भूपृष्ठालगत जे काही किंवा सी लेवलचं गृहीत धरूया, समुद्रावर जे लाटा बिटा जे काही दिसून येईल त्यापासून बाष्प आलं, तो बाष्पामुळे ढग आले. हे ढग सर्व कुठून दिसून येतील आपल्याला? या तपांबरातच दिसून येतील. तपांबराच्या वर आपल्याला ढग आढळत नाही. तपांबराच्या वर ढग नसल्यामुळे पाऊस नाही. तपांबराच्या वर हवा खूप कमी आहे त्यामुळे जी काही हवापासून तयार होणारे जे काही आपण वादळ म्हणूया ते वादळ आपल्याला या तपांबराच्या वर आढळून येणार नाही. मग तपांबराच्या वर सुद्धा हवा आहे परंतु तिथं वादळ तयार होतील अशी परिस्थिती निर्माण होत नाही. ठीक आहे, म्हणजेच आपण जे काही भौतिक बदल बघतो आहे ते सगळे भौतिक बदल आपल्याला या तपांबरातच दिसून येतील. ठीक आहे, आता तपांबराच्या वर आपण तपस्तब्दी बघितली जिथं टेम्परेचर जो आहे 56 डिग्री सेल्सिअस एवढं, आणि त्यावर ज्याला आपण स्थितांबर म्हणतोय, स्ट्रेटोस्फियर, ते जवळपास 50 किलोमीटर पर्यंत असतं. बघा, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. तपांबराची सुरुवात भूपृष्ठापासून ॲव्हरेज मध्ये 13 किलोमीटर पर्यंत, त्यानंतर इथून 13 किलोमीटर पासून तर 3 किलोमीटर पर्यंत तपस्तब्दी, आणि त्यानंतर सरळ तिथून 50 किलोमीटर पर्यंत स्थितांबर. जे काही घडामोडी हवे संबंधीचे आपल्याला दिसून येतात ते या तपांबरातच दिसून येतात. तपांबराच्या वर गेलं तर कुठलेही पाऊस, वादळ हे काही दिसून येत नाही. त्यानंतर आता स्थितांबर बघतोय तर या स्थितांबरामध्येच ओझोनांबर सुद्धा येतं. हा, तर लक्ष द्या, 13 किलोमीटर पासून सरळ आपण 50 किलोमीटर पर्यंत गृहीत धरूया. 13 किलोमीटर पासून तर 50 किलोमीटर पर्यंतचा जो भाग आहे ज्याला सरळ आपण तपस्तब्दी नंतर स्थितांबर म्हणतोय. या स्थितांबरामध्ये तापमानामध्ये कोणत्या प्रकारे म्हणजे तापमान ह्रास होतं की वाढतं ते जर आपण सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी सुरुवातीचे जे 20 किलोमीटर पर्यंतचा जो भाग आहे या 20 किलोमीटर पर्यंत आपल्याला तापमानामध्ये बदल दिसून येत नाही. आता तापमानामध्ये बदल न दिसून येण्यामागे कारण काय आहे तर या भागामध्ये आपल्याला तपस्तब्दी दिसून येतं आणि म्हणून इथं जो तापमान आहे तो -56 डिग्री सेल्सिअस एवढं आहे 20 किलोमीटर पर्यंत. परंतु 20 किलोमीटरच्या नंतर तापमानामध्ये हळूहळू वाढ होताना दिसून येतं. तो प्रत्येक किलोमीटरला, लक्ष द्या,
प्रत्येक किलोमीटरला 5 डिग्री सेल्सिअस तापमान वाढ होतो. गोंधळायचं नाहीये, या ठिकाणी लक्ष द्या. आतापर्यंत आपण म्हटलं तपांबरामध्ये तापमानामध्ये घट होताना आपण बघितलं. त्यानंतर 13 किलोमीटर ॲव्हरेज हाईट, तिथून आपण 3 किलोमीटर म्हणजे 16 तिथपर्यंत आपण म्हटलं ॲव्हरेज नुसार 16, नाहीतर तसं 19 पर्यंत जातं. तपस्तब्दी आहे त्यामध्ये -56 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपण बघितलेलं आहे. तिथून वर 20 किलोमीटर पर्यंत तापमानामध्ये बदल होत नाही, परंतु 20 किलोमीटर पासून तर सरळ 50 किलोमीटर पर्यंत तापमान आपल्याला सतत वाढताना दिसून येतं. आता का वाढतं, त्याला कारण काय आहे, आता आपण त्या भागावर थोडंसं फोकस करूया. या ठिकाणी 20 किलोमीटर पासून 25 किलोमीटरला गेलो, 25 किलोमीटर तर 25 पासून तर 45 पर्यंत. आता इथं परत एक गोंधळ निर्माण होऊ शकतो स्टुडंटला अभ्यासताना, की काही पुस्तकामध्ये तुम्ही अभ्यास करत असताना वाचलेलं आहे की 25 पासून तर 40 किलोमीटर पर्यंत दिलेलं आहे, जसं सौदी सरांचं बुक. त्यानंतर तुम्ही बाकीचे सोर्स एन्व्हायरमेंटचे स्पेशली जेव्हा तुम्ही वाचताय त्या ठिकाणी 25 पासून 50 किलोमीटर पर्यंत दिलेलं आहे. मग नेमकं कोणतं गृहीत धरायचं, तर या ठिकाणी लक्ष द्या. 25 किलोमीटर पासून 45 किलोमीटर पर्यंत हा ओझोन वायूचा थर आहे. आता ओझोन वायूचा थर आहे म्हणजेच त्या खाली ओझोन वायू नाही का, तर निश्चितच त्या खाली ओझोन वायू आहे, उपस्थित आहे, परंतु खूप कमी प्रमाणामध्ये. आता ओझोन वायू पहाटे जेव्हा आपण बघतोय तो भूपृष्ठालगत आलेला असतो, परंतु जसे सूर्याचे किरण येतात, सूर्याचे किरण आल्यानंतर ओझोन वायूपासून ऑक्सिजन तयार होतं आणि काही उरलेलं जे ओझोन आहे ते वर गरम झाल्यामुळे ते वर जातं आणि स्थिरावतं कुठं, तर या 25 ते 45 किंवा 50 किलोमीटरच्या दरम्यान. आणि म्हणून आपण म्हणतोय की ओझोन वायूचा थर या ठिकाणी आहे, कारण सर्व जे काही ओझोन वायू आहे ते आता सूर्यप्रकाशामध्ये कुठं स्थिरावलेली आहे, तर 25 किलोमीटर पासून तर 50 किलोमीटर या दरम्यान स्थिरावलेली आहे. म्हणून आता त्या ठिकाणी ओझोन वायू जास्त प्रमाणात आढळून येतं, म्हणून त्या भागाला आपण ओझोन वायूचा थर म्हणतोय. आता लक्ष द्या, जसं म्हटलं की ओझोन वायू सुरुवातीला तपांबरामध्ये असतं, परंतु सूर्यकिरण आल्यानंतर जेव्हा ओझोन वायू तापतं तेव्हा त्यापासून ऑक्सिजन तयार होतं आणि काही प्रमाणात म्हणजे उरलेलं हे सगळं वर जातं. आता 13 किलोमीटरच्या नंतर 20 किलोमीटरच्या पर्यंतचा जो भाग आहे जिथं तापमानामध्ये बदल झालेला नाहीये, तापमानामध्ये बदल झाला नाही, 20 किलोमीटर पासून हळूहळू आता तापमान वाढत जातं. प्रति किलोमीटरला 5 डिग्री सेल्सिअस तापमान अशा प्रमाणे तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येतो. मग ही वाढ का होत आहे हा पहिला प्रश्न आपल्या पुढे पडत असेल. आता या ठिकाणी लक्ष द्या, आपण लहानपणापासूनच अभ्यासलेलो आहे की ऐकत आलेलो आहे की ओझोन वायू हा पृथ्वीचं सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण करतं असं आपण म्हणतो. मग आता नेमकं काय होतं की जे सूर्य आहे या सूर्यापासून जे किरण येत आहेत अल्ट्राव्हायोलेट रेज, सुरुवातीला कॉस्मिक रेज, ओके, कॉस्मिक रेज त्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणे असतात. ते अल्ट्राव्हायोलेट किरणे ज्यांना आपण अतिनील किरणे सुद्धा म्हणतोय, अतिनील किरणे, हे अतिनील किरणे अल्ट्राव्हायोलेट किरणे आपल्या शरीराकरिता अपायकारक असतात, म्हणजे हानी पोहोचवणारे असतात. का? कारण ते खूप जास्त उष्ण असतात. आपल्या शरीराच्या संपर्कात आलं तर आपलं शरीर जळेल, एवढे ते उष्ण असतात. मग संपूर्ण पृथ्वीचं तापमान या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे इन्स्टंट वाढू शकतं. उदाहरण द्यायचं म्हटलं, उन्हाळ्याचा दिवस आहे, उन्हाळ्याच्या दिवसात
जर तुम्ही भर दुपारची वेळ आहे आणि त्यावेळेस जर तुम्ही विदाउट प्रोटेक्शन म्हणजे छत्री किंवा आडोसं न घेता उन्हामध्ये जर तुम्ही उभे राहिलेत तर काही वेळातच तुम्ही म्हणजे उष्माघाताने ग्रासले जा. कारण इन्स्टंट तापमान वाढलेलं असतं. आपलं जे शरीर आहे तो तेवढं तापमान सहन करण्यापत आलेलं नसतं, सहन करू शकत नाही. म्हणून आपल्या शरीराचं तापमान वाढतं आणि मृत्यू होतो. आता आपण ॲक्च्युली काय उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथं ओझोन वायू आहेच, परंतु तापमान जास्त झालेलं आहे. थोडंसं तापमान वाढलं तरी आपण मरण्याच्या दारापर्यंत येऊन पोहोचतोय. तर विचार करा, जर ओझोन वायूचं थरच नसलं आणि अल्ट्राव्हायोलेट रेज डायरेक्ट जर पृथ्वीमध्ये पोचले तर मग तो तापमान आपण सहन करू शकू काय? नाही. मग अशा वेळी उन्हामध्ये जाताना आपण छत्रीचा वापर करतोय जनरली. मग आता छत्री घेऊन गेलेलो आहोत, तसं पावसाळ्यामध्ये छत्री वापरतोय, परंतु उन्हाळ्यामध्ये उन्हाचा चटका बसू नये, उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून सुद्धा आपण छत्रीचा वापर करतोय. मग अशा वेळेस छत्रीच्या खाली आपण असतो, म्हणजे छत्रीच्या सावलीमध्ये आपण आहोत. मग अशा वेळी आपण सेफ आहोत असं गृहीत धरतोय. आता विचार करा, छत्रीच्या खाली जर बघितलं तापमान कमी आहे, छत्रीच्या बाहेर बघितलं तापमान जास्त आहे. परंतु छत्री आणि ही छत्रीच्या आतमध्ये, छत्रीच्या खाली सावली आहे, इथं तापमान कमी आहे, इथं तापमान जास्त आहे. परंतु या छत्रीला जर तुम्ही हात लावलं ना तर या छत्रीवरचं तापमान तुम्हाला बाहेरच्या तापमानापेक्षा जास्त वाटेल. छत्रीवर कोणी गरम छत्री झाली असता हात लावून बघा, चटका बसतो डायरेक्ट. तुम्ही कारमध्ये आहात, कारमधील तापमान कमी, कारच्या बाहेर प्रत्यक्षातील तापमान जास्त आहे, परंतु त्यापेक्षा जास्त चटका बसणारं तापमान त्या कारच्या छतावर आहे. वरचा जो बाह्य भाग आहे ना त्याला हात लावलाय, चटका बसतो आपल्याला. मग आता इथं नेमकं काय झालेलं आहे, जेव्हा आपण ओझोन वायूचा विचार करतोय, ओझोन वायू काय करताय, जे सूर्यापासून आलेले अतिनील किरण आहेत ते शोषून घेतं. मग सूर्यापासून शोषलेलं तापमान असल्यामुळे त्या ओझोन वायूचं तापमान वाढेल. जसं छत्रीचं तापमान वाढलं, छत्रीचा जो बाह्य भाग आहे त्याचं तापमान वाढलं, किंवा कारचा जो वरचा भाग आहे ज्याला आपण कारचा वरचा जो लोखंडी पत्र्याचा जो भाग आहे त्याला आपण चटका बसणारा भाग म्हणतोय, हात लावला असतं, त्याचं तापमान वाढलेलं असतं. इव्हन आपण बाह्य कुठलंही उन्हामध्ये वाढत असलेला भाग घ्या, त्याला हात लावून बघा, त्याचं तापमान वाढलेलं असतं. तर अशाच पद्धतीने इथं तापमान कुणाचं जास्त वाढलेलं असतं, तर या अतिनील किरण शोषल्यामुळे ओझोन वायूचं वाढलेलं असतं. आता ओझोन वायूचं तापमान वाढलं, परंतु ओझोन वायूच्या खाली असलेल्या परिसराचं तापमान वाढलेलं नाही. मग आता आपण ज्यावर फोकस केलेला आहे तो भाग म्हणजे काय, ओझोन वायूचं तापमान का वाढलं, कारण त्या ठिकाणी अतिनील किरणांना शोषल्या गेलेले आहेत म्हणून. मग अतिनील किरणांना शोषल्यामुळे तापमान सर्वाधिक जास्त कुठल्या भागामध्ये असेल, या ठिकाणी लक्ष द्या. 25 किलोमीटर पासून 50 किलोमीटर दरम्यान ओझोन वायूचं थर आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण म्हणणार आहोत 25 किलोमीटर ते 45 किलोमीटर. 25 ते 45 किलोमीटर दरम्यान प्रत्यक्षात जे ओझोन वायूचं थर दिसून येतं त्यामध्ये सर्वाधिक जास्त तापमान हे वर असायला पाहिजे, जसं आत्ताच आपण अभ्यासलेलं आहे छत्रीवरील तापमान. परंतु या ठिकाणी 45 डिग्री म्हणजे 45 किलोमीटरला तापमान सर्वाधिक जास्त आढळत नाही, तर सर्वाधिक जास्त तापमान आपल्याला 30 ते 35 किलोमीटर या दरम्यान आढळतं. लक्ष द्या काय म्हटलेलं आहे, तपांबराच्या वर स्थितांबर आपण बघत आहोत. स्थितांबर हे जवळपास तपस्तब्धी नंतर लगेच सुरू होतं. तपस्तब्धीचा जवळपास 16 ते 19 किलोमीटर आपण गृहीत धरलेला आहे. तर 16 ते 19 किलोमीटर विषुववृत्तावर, तर ॲव्हरेजनुसार आपण 16 किलोमीटर गृहीत धरतोय. 16 किलोमीटर पासून सरळ सरळ 50 किलोमीटर पर्यंत आपल्याला स्ट्रॅटोस्फियर म्हणजे स्थितांबर दिसतो. आता या स्थितांबरामध्ये सुरुवातीला म्हणजे 16 किलोमीटर पासून तर 20 किलोमीटर पर्यंत की 25 किलोमीटर पर्यंत तापमानामध्ये वाढ होत नाही.
किती तापमान असतं तर -56 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असतं. परंतु या 20 किलोमीटरच्या वर जसं आता हळूहळू ओझोन वायू त्या ठिकाणी आढळू लागेल, तिथून तापमान आता प्रति किलोमीटरला 5 डिग्री सेल्सिअसने वाढायचे. आणि आता तापमान प्रति किलोमीटरला 5 डिग्री सेल्सिअसने वाढत जात आहे, तर ते 50 किलोमीटर म्हणजे पर्यंत जिथपर्यंत ओझोन वायू आहे तिथपर्यंत तो तापमान वाढलेला असेल. आता प्रत्यक्षात जर तुम्हाला विचारलं प्रश्न, बघा आपण म्हटलं प्रत्येक किलोमीटरला 5 डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ होतं. म्हणजेच काय, वर जसे जसे जाऊ तसं तसं तापमान वाढ व्हायला पाहिजे. परंतु ओझोन वायूमध्ये 30 ते 35 किलोमीटर दरम्यान सर्वाधिक जास्त तापमान असतं, ते जवळपास 1900 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आता लक्ष द्या, आता इथून 56 पासून -डिग्री मध्ये होतं आणि डायरेक्ट 30-35 दरम्यान 1900 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं. जर आपण कॅल्क्युलेशन केलं यानुसार 5 डिग्री सेल्सिअस नुसार, तर शक्य नाही 1900 पर्यंत पोहोचणं. परंतु आपल्याला परीक्षेमध्ये जे विचारण्यात येतं त्यानुसारच अभ्यास करावा लागतं. 30 ते 35 दरम्यान 1900 डिग्री सेल्सिअस तापमान, 30-35 पासून तर मग 45 पर्यंत परत तापमान 1900 पासून कमी होतं. या ठिकाणी जर प्रश्न आला, इथं गोंधळ निश्चितच निर्माण होऊ शकतं. विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, या ओझोनांबरामध्ये तापमान वाढत जात आहे, घट होत नाही कुठंच. परंतु 30 ते 35 दरम्यान तापमान जास्त दिसून येतं, तो म्हणजे 1900 डिग्री सेल्सिअस. लक्षात राहील, 30 ते 35 किलोमीटर दरम्यान 1900 डिग्री सेल्सिअस तापमान का दिसून येतं? संपूर्ण ओझोनबरामध्ये जी ओझोन वायू आहे, ते ओझोन वायू 30 ते 35 किलोमीटर या दरम्यान जास्त एकवटलेला आहे आणि जास्त एकवटलेला भाग हा जास्त गरम होईल, म्हणून ते 1900 डिग्री सेल्सिअस आपण गृहीत धरतोय. त्यानंतर 45 पासून तर 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत लक्ष द्या, 45 किलोमीटर पासून 50 किलोमीटर पर्यंतचा जो भाग आहे त्यापर्यंत तापमान परत आता कमी होतं आणि 50 किलोमीटरला तापमान होतं 0 डिग्री सेल्सिअस. कुणाला काही अडचण आहे का? आतापर्यंत जो भाग झाला त्या भागामध्ये कुणाला काही अडचण असेल तर विचारा. ओके, हा इथून आता 50 किलोमीटर पर्यंत आपण आलेलो आहे. 50 किलोमीटरला 0 डिग्री सेल्सिअस तापमान आलं. आता 50 किलोमीटरच्या वर स्ट्रेटोपॉज आपल्याला दिसून येईल, स्थितस्तब्धी. हा लक्ष द्या, आता तापमानामध्ये काय झालं ते आपण बघितलं. जे काही आपण वादळ, पाऊस, वारा जे काही आपण बघतोय ते सगळं तपांबरामध्ये दिसून येतं. तपांबराच्या वर आहे स्थितांबर. स्थितांबरामध्ये कुठलेही अशा प्रकारचे वादळ, पाऊस वगैरे दिसून येत नाही. त्याला कारण काय आहे तर तिथं ढग आढळत नाही आणि हवेचा दाब सुद्धा कमी असतं, त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारे असे घडामोडी दिसून येत नाही. मग आता या स्थितांबरामध्ये जेव्हा आपण म्हणतोय स्थितांबर, या म्हणजे स्थितांबराची सुरुवात ही जवळपास 16 किलोमीटर पासून ॲव्हरेज मध्ये, तर वर किती किलोमीटर पर्यंत? 50 किलोमीटर पर्यंत आपल्याला दिसून येतं. आणि त्या दरम्यान 25 किलोमीटर ते 45 किलोमीटर हा टप्पा ओझोनांबराचा येतं. मग ओझोनांबर हा स्थितांबराचाच भाग आहे असं आपण. या ठिकाणी तापमान हा सुरुवातीला कमी, त्यानंतर ओझोनांबरामध्ये तापमान जास्त आणि परत ओझोनांबर जसं संपतं 45 ते 50 किलोमीटर या दरम्यान परत तापमान कमी झालेलं आहे आणि तो 0 डिग्री सेल्सिअसला आलेला आहे. स्थितांबर हा जे काही आपण जेट विमानं वगैरे जे आपण म्हणतोय त्यांच्या उड्डाणाकरिता जास्त सोयीस्कर असलेला भाग समजला जातं.
म्हणून या स्थितांबरामध्येच जे काही जेट विमानं वगैरे आपण आहेत म्हणूया ते सगळे उड्डाण करतात. त्याला कारण काय, इथं विजांचा आता ढगच नाही, तर ढग नसल्यामुळे तिथं विजांचा कडकडाट नाही, वादळ नाही, वारा नाही, त्यामुळे जे काही उड्डाण करणारे विमान आहेत ते सेफरित्या आपलं पल्ला गाठू शकतात. म्हणून स्ट्रेटोस्फिअर हा त्यांच्याकरिता महत्वाचा ठरतं. त्यानंतर आता स्ट्रेटोस्फिअर मध्ये जसं आत्ताच मी सांगितलं की स्ट्रेटोस्फिअर हा जो भाग आहे तिथं ढग नाही, परंतु स्ट्रेटोस्फिअरचा जो खालचा भाग आहे की नाही, ढग वगैरे असणारा तपांबर झाल्यानंतर तुम्ही आकाशामध्ये बघा, जेव्हा ढग नाहीत असं म्हणतोय, फ्री आकाश आहे पूर्णपणे क्लाउडलेस, आणि उंचावर खूप जास्त उंचावर जेव्हा तुम्ही बघताय तिथं कापसासारखे छोटे छोटे ढग म्हणजेच कापूस पसरल्यासारखं आपल्याला दिसून येतं. ते सुद्धा ढगच आहेत, परंतु त्या ढगांपासून वादळ येत नाही, पाऊस पडत नाही, काही नाही, त्यापासून दुसरा त्रास नाही. त्या ढगांना पर्ल क्लाउड्स म्हटलं जातं. ते पर्ल क्लाउड्स कुठं आढळतात, तर ते आढळतात या स्थितांबरामध्ये. स्थितांबराचा जो खालचा भाग आहे ओझोनंबराच्या खाली, तेवढ्यामध्ये ते ढग आढळतात, परंतु त्यापासून कुठलाही त्रास विमानांना होत नाही, कारण त्यापासून पाऊस पडत नाही की त्यापासून वादळ निर्माण होत नाही. ओके, त्यानंतर आपण पुढचा भाग बघतोय मेझोस्फियर. मध्यमंडळ. लक्ष द्या, आपण मेझोस्फियर बघतो. या ठिकाणी म्हटलं की ऍव्हरेज मध्ये भूपृष्ठापासून 13 किलोमीटर पर्यंत तपांबर, 13 किलोमीटर पासून 50 किलोमीटर पर्यंत स्थितांबर, 50 किलोमीटर पासून आता 80 किलोमीटर पर्यंत हा जो भाग आहे याला म्हणतोय आपण मध्यमंडळ, मेझोस्फियर. 50 किलोमीटरला 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. इथून वर 50 किलोमीटर पासून सपोज आपण आता इथं निश्चित जसं या तपस्तब्दीचं दिलं होतं की नाही की 3 किलोमीटर पर्यंत जाडी असतं, तेवढं रुंदी आपण त्या तपस्तब्दीची मांडलेली होती. तर अशी काही या ठिकाणी तपस्तब्दीची व्हॅलिड विथ दिलेलं नाहीये. कुठं की एवढं किलोमीटर पर्यंत ती आहे की तसं असं काही दिलेलं नाही, परंतु 80 किलोमीटर आणि 50 किलोमीटर या दरम्यान जेव्हा या मेझोस्फिअरची सुरुवात झालेली आहे तेव्हा या ठिकाणी असतं स्थितस्तब्दी, स्टेटोपॉज. ते आपण बघितलं. आता स्टेटोपॉज नंतर लगेच 80 किलोमीटर पर्यंत हा मध्यमंडळ आहे. आता मध्यमंडळाचा जेव्हा आपण विचार करतोय तर मध्यमंडळामध्ये तापमानामध्ये घट दिसून येते. 80 किलोमीटरला -100 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान झालेलं असतं. लक्ष द्या, सुरुवातीला तपांबरामध्ये तापमानामध्ये घट झाली, स्थितांबरामध्ये सुद्धा घट झाली, फक्त अपवाद होतं ओझोनोस्फियर, ओझोनांबर, कारण त्यामध्ये तापमानामध्ये वाढ झालेलं होतं. परत 50 किलोमीटर पासून 80 किलोमीटर पर्यंत तापमानामध्ये घट होत आहे, ते -100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आता मेझोस्फियर मध्ये हवेचं दाब अतिशय कमी आहे. मेझोस्फियर मध्ये हवेचं दाब कमी आहे, परंतु त्या ठिकाणी आपल्याला बर्निंग स्टार्स दिसून येतात. जे मेट्रॉइड्स आहेत, उल्कापात होतं, उल्कापिंड ज्याला आपण म्हणतोय मेट्रोस, तर या उल्कापिंडांचं ज्वलन होऊन ते पृथ्वीच्या दिशेने आलेले असताना त्यांचं ज्वलन होऊन ते आपल्याला जळताना दिसतात. तुटते हुए तारे दिखते. रात्रीला आकाशामध्ये जेव्हा आपण बघतोय तुटते तारे दिसून येतात ना, ते बर्निंग स्टार्स कुठल्या म्हणजे कुठल्या वातावरणाच्या पट्ट्यामध्ये दिसून येतं,
तर मध्यमंडळामध्ये दिसून येतं, मेझोस्फियर मध्ये दिसून येतं. मेझोस्फियर मध्ये तापमानामध्ये घट होत असताना दिसून येतं आपल्याला. त्यानंतर 80 किलोमीटरच्या वर, 80 किलोमीटर पासून बघा आता मध्यमंडळ झालं, त्यानंतर सरळ सुरू होतं आयनंबर, ज्याला आपण आयनोस्फियर म्हणतोय. आयन मंडळ. ओके, तपांबर, स्थितांबर, मध्यमंडळ, त्यानंतर आयन मंडळ. 80 किलोमीटर पासून तर जवळपास 400 किलोमीटर पर्यंत, 400 किलोमीटर इथपर्यंत आपल्याला आयन मंडळ दिसून येतं. ऐंशी किलोमीटर पर्यंत तापमानामध्ये घट होताना दिसून आली. 80 किलोमीटर पासून वर जसं आयन मंडळ सुरू होतं तसं आता इथं तापमानामध्ये वाढ होऊ लागतं. 80 किलोमीटरच्या पुढे आता सतत तापमान वाढू लागेल. याला आयन मंडळ का म्हणतात? कारण या भागामध्ये आपल्याला आयन दिसून येतात. आता आयन म्हणजेच काय, तर जे काही हवेचे कण आहेत ते सूक्ष्माती सूक्ष्म कण जेव्हा परत विभागले जातात त्यापासून परत सूक्ष्माती सूक्ष्म कण आणि असे सूक्ष्माती सूक्ष्म कण मिळून त्याचं विस्तारित भाग म्हणजे मिळल्यानंतर ज्याला आपण रेणू म्हणतोय, परंतु या ठिकाणी आता रेणू ही कन्सेप्ट येणार नाही. या ठिकाणी आपण म्हणूया एक सूक्ष्माती सूक्ष्म कण हवेचे मिळून एकत्र येणे, ज्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज कण एकत्र येणे असे म्हणतोय, आणि त्यापासून एक मोठा आयन तयार होतं. याला आपण आयनायझेशन म्हणूया. तर हे जे आयन बनण्याची प्रक्रिया आहे ही कुठं होतं, या 400 किलोमीटरच्या आत होतं, म्हणून त्याला आयन मंडळ म्हटलं जातं, जे पॉझिटिव्ह चार्ज असतं. मग या ठिकाणी आयन आहेत आणि आयन काय करतात, पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे जे काही रेडिओ वेव्हज आहेत, रेडिओ लहरी आहेत, त्या रेडिओ लहरींना रिफ्लेक्ट करतात. म्हणजेच आता म्हणूया ही पृथ्वी आहे, जे काही आपण संभाषण करतोय, बोलतो आहे, हे तुमच्यापर्यंत का पोहोचतं? युट्यूबच्या माध्यमातून. या ठिकाणी जो लेक्चर सुरू आहे तो तुम्ही बघताय तुमच्या घरी. हे कशामुळे शक्य झालं? इथून जे सिग्नल्स जातील, ज्याला आपण इंटरनेट म्हणतोय, त्या माध्यमातून, त्या सिग्नल्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचते. मग हे सिग्नल्स कोणत्या वेव्हजच्या माध्यमातून पोहोचतात, तर रेडिओ वेव्हच्या माध्यमातून. मग हे जे रेडिओ वेव्हज आहेत, म्हणजेच पृथ्वीपासून आलेले रेडिओ वेव्हज हे या 400 किलोमीटर पर्यंत येतात आणि 80 किलोमीटर ते 400 किलोमीटरच्या दरम्यान इथं आयन असल्यामुळे आणि ते पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे, ठीक आहे, आयन पॉझिटिव्ह चार्ज असतं, ते काय होतील, ते रेडिओ वेव्हज रिफ्लेक्ट होतात, म्हणजे परत फिरतात, परत फिरतात. रेडिओ वेव्हज. रेडिओ लहरी ज्या आहेत त्या लहरी आपण पृथ्वीपासून रेडिओ वेव्हज पाठविलेले आहेत वर, तिथून या आयन मंडळामध्ये आले की ते रेडिओ वेव्हज ह्या रिफ्लेक्ट होतात पृथ्वीच्या दिशेने. आता बघा, आपण असं म्हणतोय की मोबाईल घेऊया, मोबाईल मध्ये संभाषण होत आहे. एक रमेश नावाचा मुलगा आहे आणि दुसरा आहे योगेश. रमेश आहे नागपूरला आणि योगेश आहे पुणेला. ओके, दोघांचं संभाषण चाललं. रमेश नागपूरमधून योगेशला कॉल करतो. कॉल करीत असताना मोबाईलने रेडिओच्या माध्यमातून ती माहिती, म्हणजे जे काही आवाज आहे, ध्वनी, ती योगेशपर्यंत पोहोचणार आहे. रेडिओ वेव्हच्या माध्यमातून
योगेश आहे पुण्यामध्ये. मग आता इथं नागपूर आहे, इथं पुणे आहे. हे रेडिओ वेव्स या 80 ते 400 किलोमीटरच्या दरम्यान आल्यानंतर ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होतात. कुठल्याही माध्यमाची गरज पडत नाही. परंतु इथून बोलत असताना आता कुठलंही माध्यम वर नाहीये. आता काय होईल, नागपूरमधून रमेश बोलताय परंतु योगेश पुण्याला आहे. याचे रेडिओ वेव्स रमेशचे वर तर गेलेले आहेत, परंतु आता ते वेव्स कदाचित अमेरिकेला जाणार, कदाचित जापानला जाईल, कुठेही जाऊ शकतं ना, कारण ते निश्चित नाहीये. रिफ्लेक्ट होईल परंतु कुठल्या दिशेने रिफ्लेक्ट होईल हे निश्चित नाहीये. मग असे वेव्स रिसीव्ह करून प्रत्यक्ष त्याच ठिकाणी ते देण्यात यावं म्हणून त्या ठिकाणी आपण वापरतोय सॅटेलाइट. मग आपले जे सॅटेलाइट्स आहेत त्यांचं कार्य काय आहे, आपले जे रेडिओ वेव्स आहेत ते रिसीव्ह करणे आणि जिथं पाहिजे तिथं सोडणे. मग सॅटेलाइट काय करतात, सोडत म्हणजे पोचवत नाही, ते जे वेव्स आहेत ते स्वतःहून पोचवत नाही, रिसीव्ह करतात आणि जिथं हवं तिथं फक्त सोडतात. रिफ्लेक्ट होण्याचं कार्य तर ऑटोमॅटिक या आयन मंडळाचंच आहे. एवढं समजलेलं असेल सर्वांना. मग आयन मंडळामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की जे काही आपले सॅटेलाइट्स आहेत ते दिसून येतात. मग आता सॅटेलाइट म्हटलं बघा, छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, परंतु त्या कन्सेप्टमध्ये खूप अशी छोट्या छोट्या बाबी ज्या आहेत ज्यांना आपण फॅक्ट्स म्हणूया, जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता इथं आयन मंडळ म्हटलं सरळ झालं 80 ते 400 किलोमीटर फॅक्ट्स. त्या दरम्यान तापमानामध्ये वाढ होतं. तापमान किती वाढतं तर जवळपास 750 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढतं. इथून तापमान का वाढलं, कारण तिथं आयन आहेत आणि त्या आयनांमध्ये उष्णता आलेली आहे आणि त्यामुळे तो तापमान वाढलेला आहे. परंतु या आयनांबरामध्ये जर तुम्ही प्रत्यक्षात गेलेत ना तर तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही. आता 750 डिग्री सेल्सिअस म्हटलं तर त्या ठिकाणी चटका बसायला पाहिजे, भाजायला पाहिजे, कारण तेवढं कुठलंही पदार्थ जे आहे ते तेवढं तापमान सहन नाही करू शकत. पण तिथं गेला असता आपल्याला तसं भासणार नाही का, कारण जे पार्टिकल्स आहेत उष्णतेचे जे म्हणजे आयन जे आहेत या ठिकाणी ते दूर दूर आहेत असे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उष्णता ऊर्जा तेवढी वाटणार नाही, जास्त तापमान आहे असं आपल्याला भासणार नाही. पण तापमान 750 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. आता त्या ठिकाणी आपल्याला सॅटेलाइट्स दिसतात. मग सॅटेलाइटची उंची किती असं प्रश्न जर तुम्हाला आलं तर ती उंची ही 80 किलोमीटर ते 400 किलोमीटरच्या दरम्यान असतं असं म्हणावं लागेल. निश्चित उंची नाही, प्रत्येक देशाची ठरलेली ठराविक उंची असतं. त्यानुसार ते देश त्या त्या उंचीवर स्वतःचे सॅटेलाइट्स स्थापित करीत असतात. जवळपास 200 किलोमीटर आपण गृहीत धरतोय की त्या दरम्यान आपल्याला सॅटेलाइट्स दिसून येतात. आता सॅटेलाइट परत एक या ठिकाणी कन्सेप्टचा भाग ज्याला आपण कक्षीय गती म्हणतोय, सॅटेलाइटची कक्षीय गती. ओके, आता सॅटेलाइटची कक्षीय गती तुम्ही सायन्समध्ये अभ्यासलेले असाल. त्या ठिकाणी 84 मिनिटं लागतात ऑर्बिटल व्हॅल्यू 8.4 मीटर सेकंद पर सेकंद. यानुसार तिथं 400 किलोमीटर पर्यंत गेलो की 400 किलोमीटरच्या वर आता काय आहे त्याविषयी थोडंसं फोकस करू. पुढील भाग आपण तपांबर बघितलं, त्यानंतर आपण स्थितांबर बघितलं स्ट्रेटोस्फिअर, त्यानंतर आपण मेझोस्फिअर बघितलं मध्यमंडळ, त्यानंतर आयनोस्फिअर बघितलं आयन मंडळ. ओके, क्वेश्चन आहे, बोला काय आहे क्वेश्चन, रिप्लाय द्या. हा, तर लक्ष द्या, टेम्परेचर सूर्याकडे जाताना डिक्रीज होत नाहीत. ओके, सूर्याकडे जाताना टेम्परेचर डिक्रीज होत नाही. पहिलं आपल्याला टेम्परेचर डिक्रीज होताना कुठपर्यंत दिसून आलं तर जे आपण म्हटलेलं होतं की 50 किलोमीटर आहे, त्या 50 किलोमीटर पर्यंतचा जो भाग आहे तिथपर्यंत ओझोन होतं. त्यानंतर 80 किलोमीटर, प्रत्यक्षात आपल्याला तापमान वाढताना तापमानामध्ये घट होताना 80 किलोमीटर पर्यंत दिसून येतं. तिथून आता तापमान
80 किलोमीटर पर्यंतच का कमी होतो? 80 किलोमीटर इथं -100 डिग्री सेल्सिअस असं म्हटलेलं होतं, इथपर्यंतच तापमानात घट आहे. त्याला कारण काय? तर या ठिकाणी याचा वरचा जो भाग आहे ना, ज्याला आपण आयन मंडळ म्हटलं, जो 400 किलोमीटर पर्यंत आहे, यामध्ये आयन आहेत आणि या ठिकाणी जी हवा आहे ती हवा अतिशय विरळ आहे. हवा विरळ आहे. हवा जिथं जास्त तिथं तापमान जास्त असतं. सुरुवातीला एक लक्ष द्या. त्यानंतर जिथं अजिबात हवा नाही तिथं बाकीचे पार्टिकल्स जर जास्त असले, जसं आपण आयन मध्ये आयन आहे त्यावर जेव्हा आपण म्हणतोय की तिथं हेलियम आणि हायड्रोजन दिसून येतं, यावर हेलियम आणि हायड्रोजन आहे. मग आता हेलियम आणि हायड्रोजन असल्यामुळे प्रत्यक्षात तिथलं वातावरण अजून जास्त गरम होतं. ऑक्सिजन येईल, हेलियम येईल, हायड्रोजन येईल, त्यावर त्यांचे अणू येतील, म्हणजेच त्याच्यावरचा जो मॅग्नेटोस्फियर येईल त्या ठिकाणी आपण गृहीत धरतोय की तिथं सरळ सरळ आपल्याला प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स दिसून येतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दिसून येईल आणि ते सगळेचे सगळे आपण या ठिकाणी जे सोलर विंड्स म्हणतोय त्या सोलर विंड्सच्या अंडरमध्ये येते, कॉस्मिक रेजच्या अंडरमध्ये येते. आता कॉस्मिक रेजच्या अंडरमध्ये येत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी म्हणजे कुठं 400 किलोमीटरच्या वर तापमानामध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे. ते सूर्याकडे जसं जसं जाऊ तसं तसं तापमान वाढतं, कमी होत नाही, कारण ते कॉस्मिक रेजच्या अंडरमध्ये डायरेक्ट आलेले. 80 किलोमीटर पर्यंत तापमान का कमी आहे? कारण 400 किलोमीटर ते 80 किलोमीटर हा जो भाग आहे हा आयन मंडळाचा भाग आहे. इथं तापमान वाढतं, परंतु ते तापमान असं टिकवून असं धरून ठेवणारं त्या ठिकाणी नसतं. फक्त तापमान डायरेक्ट कॉस्मिक रेजच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे वाढलेलं आहे, बस तेवढाच फरक आहे. 80 किलोमीटरच्या खाली 50 किलोमीटरचा भाग आहे. या 50 किलोमीटरच्या खाली तर सरळ ओझोन मंडळ आहे. आता ओझोन मंडळ सगळेचे सगळे जे रेज आहेत अल्ट्राव्हायोलेट ते ऍब्झॉर्ब करून घेतं, त्यामुळे त्या खाली तर निश्चितच तापमान कमी दिसून येतं. यामुळे आता 80 किलोमीटरच्या खाली आपल्याला तापमान कमी आणि त्यापेक्षा वर गेलं तर तापमान हे जास्त दिसून येतं. आता काही अडचण आहे का? ओके. कोणता लेयर कूल आहे बघा. सर्वात कमी तापमान ज्या लेयर मध्ये आहे त्या लेयरला आपण कूल लेयर म्हणू शकतो. परंतु असा एक विशिष्ट लेयर पूर्णपणे कूल आहे असं नाही म्हणू शकत. त्याला कारण काय? तपांबरापासून तर स्थितांबरापर्यंत तापमान हा वाढत म्हणजे कमी होत गेलेला आहे, परंतु एवढं कमी नाही की आपण त्याला डायरेक्ट कूल म्हणूया. तपांबरामध्ये तापमान हा -56 डिग्री सेल्सिअस, परंतु आपण जे सजीव प्राणी आहेत, कूल ही कन्सेप्ट आपल्याकरिता जिथं सजीव आढळतात त्यानुसारच, तर तपांबरातच आहेत. इथून वर गेलं तर तापमान निश्चितच कमी कमी झालेलं आहे 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत, आणि तिथून डायरेक्ट मेझोस्फिअरमध्ये गेलेत तर तिथं डायरेक्ट -100, तो तर एकदम कमी आहे. मग जर तुम्हाला असं म्हणायचं आहे तापमानानुसार, तर आपण फक्त मेझोस्फिअरच्या बाबतीत असं म्हणू शकतो, कारण मेझोस्फिअरमध्ये तापमान हे कमी आहे सर्वाधिक. इथं असणाऱ्या सर्वात कमी तापमान कुठलं तर मेझोस्फिअरचं, तर त्याला आपल्याला कूल म्हणता येईल. परत काही प्रश्न? हा, तर लक्ष द्या. आपण आता काय बघितलं? आयनोस्फिअर. आता आयनोस्फिअरमध्ये मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून ऑरोरावर पण, ज्याला आपण ध्रुवीय प्रकाश म्हणतोय, ओके, नॉर्थन लाईट किंवा साऊथर्न लाईट, ज्याला आपण पोलर लाईट्स जे कन्सेप्ट आहे, पोलर लाईट्सचे 2 प्रकार, एक नॉर्थन लाईट्स आणि म्हणजे उत्तरीय प्रकाश आणि दक्षिणीय प्रकाश, साऊथर्न लाईट. आता हे काय आहे ते बघू आणि ते कुठं आढळतं ते बघू. ठीक आहे.
याला म्हटलं जातं अरोरा, म्हणजेच ध्रुवीय प्रकाश. आता ध्रुवीय प्रकाशाला दोन भागात विभागतो, एक नॉर्थर्न आणि दुसरं साऊथर्न. उत्तरीय प्रकाश दक्षिणीय प्रकाश. आता ध्रुवीय प्रकाश म्हणजे नेमकं काय, लक्षात द्या. पृथ्वीचा जो ध्रुव आहे, पोल एरिया, त्या ध्रुवावर आपल्याला रात्रीच्या वेळेस, आता जॉग्राफीमध्ये तुम्ही अभ्यासताय की रात्रीला आपल्याकडे जनरली 12 तासाची रात्र 12 तासाचा दिवस असतं, परंतु ध्रुवावर जवळपास 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस असतं. तर आता ही जी रात्र कन्सेप्ट आहे ही ध्रुवावर थोडी मोठी आहे. मग त्या रात्र म्हणण्यापेक्षा त्याला आपण म्हणूया अंधाऱ्या वेळेस, अंधारलेल्या वेळेस. मग अशा वेळेस आपल्याला आकाशामध्ये निळसर, हिरवे, लालसर काही प्रकाश किरण दिसून येतात. आकाशामध्ये प्रकाश आल्यासारखं किरणे दिसून येतात, ते आहे ध्रुवीय प्रकाश. आता हे कशामुळे, तर जे सूर्यापासून पृथ्वीच्या दिशेने, ही पृथ्वी आणि हा पृथ्वीचं ध्रुव, ओके, हा पोल एरिया, सूर्यापासून जे प्रकाश पोचलेला आहे या पृथ्वीपर्यंत, ते वातावरणामध्ये जे आयन्स आपण म्हटलेलं आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला तो ध्रुवीय प्रकाश दिसून येतो. मग आयनच्या कॉन्टॅक्ट आल्यामुळे दिसतं. मग हा जो अरोरा आहे किंवा ध्रुवीय प्रकाश आहे हा प्रत्यक्षात कोणत्या स्तरामध्ये, वातावरणाचा जो स्तर आपण म्हणतोय अशा कोणत्या स्तरामध्ये आढळत असणार, निश्चितच आयनॉस्फिअरमध्ये, कारण तिथंच आयन असतात. मग आयनॉस्फिअर मध्ये आपल्याला अरोरा ध्रुवीय प्रकाश दिसून येतो. ओके, त्यानंतर आता पुढचा भाग, मग ध्रुवीय प्रकाश हे जवळपास 400 किलोमीटर पर्यंतचा जो भाग आहे, 80 ते 400 त्या दरम्यान आपल्याला बघता येईल. आता 400 किलोमीटर ते 750 किलोमीटर, ज्याला आपण म्हणतोय एक्झोस्फिअर, बाह्यमंडल, जे 400 ते 750 किलोमीटर दरम्यान असतं. या ठिकाणी आयन ऑक्सिजन, हायड्रोजन चे कण, हेलियमचे कण मुक्त स्वरूपात आपल्याला आढळून येतात. आता हायड्रोजनचे कण, हेलियमचे कण मुक्त स्वरूपात आढळतात. हेलियमचं जे काही ज्वलन होतं ते कॉस्मिक रेज, आता सांगितलं होतं की वर, आता जसं जसं वर जाऊ तिथं तिथं आपल्याला कॉस्मिक रेज दिसून येतील, आढळेल. तर त्या कॉस्मिक रेजच्या कॉन्टॅक्टमुळे आल्यामुळे हेलियमचे जे कण ज्यांचे ज्वलन झालेले होते आता ते परिपूर्ण होतात. त्या ठिकाणी तापमान जास्त असतं. आता तो तापमान जसं मी म्हटलं की 750 पेक्षा जास्त असतं. निश्चित तापमान दिलेलं नाहीये, परंतु 750 किंवा त्यापेक्षा जास्त असतं असं तापमान आपण बाह्यमंडळामध्ये म्हणतो. आता यापेक्षा पुढे गेलो, जसं आपण मॅग्नेटोस्फिअर म्हणतोय, ज्याला चुंबकीय मंडळ, मॅग्नेटोस्फिअर, चुंबकीय मंडळ. आता 750 किलोमीटर ते 2000 किलोमीटर
दरम्यान आपल्याला जो मंडळ आढळतं त्याला म्हणतोय आपण चुंबकीय मंडळ. आता सोलर पॉइंट्सच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असलेलं कोणतं मंडळ आहे तर चुंबकीय मंडळ आहे. आणि या ठिकाणी चुंबकीय मंडळ असं आपण का म्हणतोय कारण इथं जे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, आता हे काय आहे अणु आपण ज्याला म्हणूया ॲटम, त्या अणूच्या अंतर्गत भागामध्ये अणु केंद्रामध्ये आपल्याला प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन आढळतात. आता या ठिकाणी चुंबकीय मंडळामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे मुक्त झालेले असतात. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे दोन्ही कण आपल्याला या मॅग्नेटोस्फिअर मध्ये दिसून येतात आणि म्हणून इथला तापमान हा जास्त असतं इतर सर्व मंडळाच्या तुलनेत. इथला तापमान हा 2000 सेल्सिअस पेक्षा जास्त आढळतं. आणि इथून जसं जसं आपण पुढे जातोय तसं तसं आता डायरेक्ट आपण सूर्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहोत. अशा प्रकारे आपण आज तपांबरापासून तर या मॅग्नेटोस्फिअर पर्यंत वातावरणाचे स्तर बघितलेले आहेत. तर कुणाला समजलं नसेल तर त्यांनी परत विचारू शकताय. रिप्लाय द्या. एवढं समजलेलं आहे का? ओके. त्यानंतर ठीक आहे. तर आज जो एन्व्हायरमेंट भाग बघितलं त्यावर प्रश्न कसे पडलेत यावर थोडासा जोर देऊ. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 ला एक प्रश्न आलेला आहे. तपांबर मध्ये तापमान 6.4 डिग्री सेल्सिअसने दर रिकामी जागा मीटरला कमी होतो. लक्ष द्या काय प्रश्न आहे. तपांबरामध्ये तापमान 6.4 डिग्री सेल्सिअसने दर रिकामी जागा मीटरला कमी होतो. ऑप्शन पहिलं 5000 मीटर, ऑप्शन दुसरं 500 मीटर, ऑप्शन तिसरं 100 मीटर की ऑप्शन चौथं 1000 मीटर. याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. दुसरा प्रश्न, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 ला आलेला. तापमानाचे उभे वितरण हे रिकामी जागा या घटकावर अवलंबून आहे. बघा प्रश्न, तापमानाचे उभे वितरण हे रिकामी जागा या घटकावर अवलंबून आहे. ऑप्शन पहिलं अक्षवृत्त, ऑप्शन दुसरं उंची, ऑप्शन तिसरं समुद्र सानिध्य, ऑप्शन चौथं सागरी प्रवाह. परत एकदा ऑप्शन सांगतोय. पहिला ऑप्शन अक्षवृत्त, दुसरा ऑप्शन उंची, तिसरा ऑप्शन समुद्र सानिध्य, चौथा ऑप्शन सागरी प्रवाह. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 ला विचारलेला खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा. प्रश्न आहे, खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा. अ तपांबर, ब आयनांबर, क स्थितांबर, ड बाह्यांबर. पुन्हा एकदा ऐका. अ तपांबर, ब आयनांबर, क स्थितांबर, ड बाह्यांबर. आणि याचे पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. पहिलं ड क ब अ, दुसरं अ क ब ड, तिसरं अ ब क ड, चौथं क ब अ ड. याचं सुद्धा उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न 2012 राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारण्यात आलेलं होतं. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे. प्रश्न नीट लक्ष द्या. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे. पहिलं
स्ट्रॅटोस्फियर, दुसरं मेझोस्फियर, तिसरं थर्मोस्फियर, चौथं ट्रोपोस्फियर. त्यानंतरचा प्रश्न, ओके, तर काही असे प्रश्न जे आलेले आहेत या भागावर ते आपण बघितलेले आहे. या प्रश्नांचं म्हणजे हे जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला विचार करायचे यावर. उद्याचा जो लेक्चर होईल त्यामध्ये आपण त्या प्रश्न आणि त्याची उत्तरं कशी आली ते आपण सुरुवातीला बघणार आहोत. त्यानंतर पुढचा भाग कंटिन्यू करणार आहोत. तर परत एकदा लक्ष द्या की आपण प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी जी आहे याद्वारे ऑनलाईन लेक्चर सुरू केलेले आहेत. यामध्ये मी रुपेश कराडे आपलं एन्व्हायरमेंट याविषयी संबंधीचं मार्गदर्शन घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे. काहीही अडचण असली तर तुम्ही डायरेक्ट ऑफिसशी कॉन्टॅक्ट करू शकाल. आम्ही तुमचे प्रश्न सॉल्व करायचा प्रयत्न निश्चितच करू. मी एन्व्हायरमेंट, जॉग्राफी, त्यानंतर सायन्स, रिझनिंग हे विषय शिकवितोय. यासंबंधी परत काही अडचणी आले तर तुम्ही ऑफिसशी कॉन्टॅक्ट करून त्याविषयी माहिती देऊ शकाल. मी ते सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेन. आणि येणारी जे काही 20 तारखेची एक्झाम आहे राज्यसेवेची तर त्याकरिता निश्चितच तुम्ही तयारी करीत असाल, सुरळीत आणि सुखरूप असाल अशी आशा करतोय आणि इथं आज आपण थांबतोय. धन्यवाद.